नमस्कार. मी राजेंद्र चव्हाण. काल मी एक व्हॉट्सॲप पोस्ट पाठवली होती. त्यामध्ये अ, एका ज्येष्ठ नागरिकाला अ, कसं फसवलं गेलं 6,30,000 करता हे मी सांगितलं होतं. या संदर्भात व्हिडिओ करावा अ, अशी काही मित्रांची माझ्या सूचना होती. त्यावरून मी हा व्हिडिओ करत आहे. मित्रहो, ही जी घटना घडलेली हे एस-आय-आरचा फॉर्म भरणं या प्रकारातनं घडलेली आहे. मी आणि माझ्याबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते ठाण्यामध्ये अ, नागरिकांना एस-आय-आरचे फॉर्म भरण्याकरता ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारची आम्ही मदत करत असतो. तर एका ज्येष्ठ नागरिकाला 74 वर्षीय नागरिकाला मी तशी मदत केली आणि ऑनलाईन फॉर्म त्यांचा भरला. त्यानंतर त्यांना असा एक SMS आला की तुमचं नाव हे अयोग्य पद्धतीने स्पेलिंग बरोबर नाही आहे किंवा अयोग्य पद्धतीने लिहिलं गेलं आहे. तर ते तुम्हाला दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही मला या नंबरवर फोन करा. त्या नागरिकाने त्या नंबरवर फोन केला. तेव्हा तिकडून जो कोण बोलत होता त्याने सांगितलं की मी इलेक्शन कमिशनचा अधिकारी बोलतो आहे आणि त्यांनी अत्यंत नम्रपणे बोलून त्यांना गोड बोलून फशी पाडलं. त्यानंतर त्याने आणखीन एक नंबर त्यांना दिला आणि या नंबरवर मला तुम्ही व्हॉट्सॲप कॉल करा हेही सांगितलं. तर त्यामुळं ते दुसऱ्या नंबरवर त्यांचं कम्युनिकेशन सुरू झालं. त्यानंतर त्यांनी स्क्रीनवर जाऊन तुम्ही ही फाईल अपलोड करा अशा प्रकारची सूचना केली. त्या ज्येष्ठ नागरिकांना ते समजलं नाही आणि त्यांनी ती फाईल डाउनलोड केली. त्यांच्या मोबाईलवर टाकली गेली. ती फाईल बहुतेक ती APK फाईल असावी की जेणेकरून त्यांच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा हा त्या स्कॅमस्टरकडं गेला, जो कोण सायबर चोर आहेत त्यांच्याकडे गेला. आणि त्यांनी त्याचा वापर करून पहिल्यांदा 4,30,000 त्यांच्या खात्यावरून वळते करून घेतले. 2,00,000 क्रेडिट कार्डाचा वापर करून ॲमेझॉनवर वळते करून घेतले. अशा प्रकारे एकूण 6,30,000 त्यांची ही फसवणूक झालेली आहे. यामध्ये ताबडतोब त्या नागरिकाने बँकेत गेलं. त्यांना हे सांगू शकत नाही आहे की ही रक्कम कुठल्या खात्यावर जमा झालेली आहे, पण खात्यावरनं गेली आहे असं ते सांगत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी पोलीस कंप्लेंट दिली. पोलीसही आपल्या परीने तपास करत आहेत. परंतु या ठिकाणी एक गोष्ट सर्व नागरिकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की निवडणूक आयोग कधीही अशा प्रकारचा मेसेज पाठवत नाही आणि त्यामुळं तुम्ही कुठलाही असा मेसेज आला ऑनलाईन फॉर्म सबमिट झाल्यानंतर तर त्याला प्रतिसाद देऊ नये. तो मेसेज डिलीट करून टाकावा. त्याचबरोबर आता ही घटना झाली, ही खरी घटना आहे. माझ्या अत्यंत ओळखीचे आणि जवळचे हे गृहस्थ आहेत. त्यांचं नाव उघड होऊ नये म्हणून मी त्यांचं नाव गुप्त ठेवतो आहे. ही त्यांच्या इच्छेप्रमाणेच होतं आहे. त्यांच्याबरोबर मी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाणं याकरता मदत करतो आहे, बँकेत जातो आहे, त्यांच्याबरोबर मोबाईलच्या स्टोअरमध्ये जातो आहे. सर्व प्रकारची मदत मी आणि माझे आणखीन एक मित्र त्यांना करतो आहोत. तरीसुद्धा माझी सर्व जणांना विनंती आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, की अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नका आणि कुठल्याही पद्धतीनं तुम्ही त्यांना प्रतिसाद देऊ नका. त्याचबरोबर ही सगळी माहिती इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरनं किंवा त्यांच्यावरनं कशी बाहेर पडते की नेमका ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्यानंतर असे नागरिकांना मेसेज कसे येत आहेत याबद्दलही इलेक्शन कमिशननी थोडी तपासणी करण्याची गरज आहे. आज सकाळीच मला आमच्याच एका सामाजिक कार्यकर्त्या मैत्रिणीने फोन केला आणि तिने सांगितलं की तिच्या नवऱ्याने असाच फॉर्म सबमिट केला, त्यानंतर त्यांना असाच मेसेज आला. तो मेसेज आणि माझे ते मित्र आहेत की ज्यांना 6,30,000 गंडा घातला गेला तो मेसेज हा एक्झॅक्टली सेम आहेत. त्यामध्ये शेवटी गोयल अँड कंपनी असा त्यामध्ये उल्लेख आहे. फक्त मोबाईल नंबर वेगळा आहे. दोन्ही मेसेजमध्ये फरक एवढाच आहे, एक्झॅक्टली वर्ड टू वर्ड सेम आहे, फक्त मोबाईल नंबर वेगळा आहे. म्हणजे हे सायबर चोरटे मोबाईल नंबर बदलून ते लोकांना फशी पाडतात. तर माझी अशी विनंती आहे निवडणूक आयोगाला देखील की यामध्ये आपण हस्तक्षेप करावा आणि हे असं कसं होतं आहे याची जरा तपासणी करावी. याबद्दल पुढे जशी माहिती मिळत जाईल तशी मी तुम्हाला सांगत जाईल. धन्यवाद. थँक्यू.